नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या मराठमोळी मैफिल या लाडक्या चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र अशा दीप अमावस्येबद्दल. या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते, त्यामागील धार्मिक महत्व काय आहे, पूजा कशी करावी, काय करावे आणि काय टाळावे, यासोबतच दीपदानाचे महत्व आणि या दिवसाची एक सुंदर कथा देखील आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तिथी आणि वेळ जाणून घेऊया. 12 ऑगस्ट 2026 म्हणजेच बुधवारी दीप अमावस्या आहे. अमावस्या तिथीचा प्रारंभ पहाटे 1 वाजून 52 मिनिटांनी होईल, तर तिथीची समाप्ती रात्री 11 वाजून 6 मिनिटांनी होईल. दीप अमावस्या म्हणजे नेमके नेमके काय? श्रावण महिन्यात येणारी ही अमावस्या संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धेने साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे, समया, निरांजने आणि पूजेची दीपपात्रे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दिवा म्हणजे फक्त प्रकाश देणारे साधन नाही, तर आपल्या संस्कृतीत दिवा हा ज्ञान, पवित्रता, आशा, ईश्वरी कृपेची प्रतीक मानला जातो. अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणे हाच या दीपाचा खरा संदेश आहे. दीप अमावस्येचे धार्मिक महत्व. अशी श्रद्धा आहे की याच घरात दिव्यांचा सन्मान केला जातो तिथे सुख, शांती आणि समृद्धी कायम नांदते. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची पूजा केली जाते. दिव्यांची पूजा करणे म्हणजे आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश स्वीकारण्याचा संकल्प करणे होय. आता जाणून घेऊया दीप अमावस्येची कथा. पूर्वी एका गावात एक अत्यंत गरीब कुटुंब राहत होते. घराची परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते रोज संध्याकाळी एक श्रद्धेने छोटासा दिवा नक्की लावत असत. एकदा दीप अमावस्येच्या दिवशी त्यांनी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले आणि भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यांच्या या श्रद्धेने प्रसन्न होऊन हळूहळू त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर झाली आणि घरात सुख समृद्धी आली. ही कथा आपल्याला हे शिकवते की देवाला मोठमोठी संपत्ती नको असते, तर तुमची भक्ती आणि खरी श्रद्धा प्रिय असते. दीप अमावस्येची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घर स्वच्छ करून घ्यावे. घरातील सर्व दिवे, समया आणि निरांजने स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करावी. संध्याकाळी तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेसमोर प्रार्थना करावी. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना दीपदान किंवा अन्नदान नक्की करावे. दीपदानाचे महत्व नक्की काय आहे? शास्त्रानुसार दीपदान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश कधीच कमी होत नाही. अगदी तसेच जेव्हा आपण इतरांच्या आयुष्यात आनंद देतो आणि त्यांना मदत करतो, तेव्हा आपल्या स्वतःचेही आयुष्य अधिक उजळून निघते. दीप अमावस्येला काय करावे? घरातील सर्व दिव्यांची पूजा करावी. संध्याकाळच्या वेळी दारात आणि घरात दिवे लावावे. विष्णू आणि लक्ष्मीची उपासना करावी. नामस्मरण, जप आणि प्रार्थना करावी. यथाशक्ती दान धर्म करावा आणि कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवावा. या दिवशी काय टाळावे? या दिवशी घरात अजिबात अंधार ठेवू नये. कोणाशीही वादविवाद किंवा भांडण करू नये. कटू बोलणे आणि कोणाचाही अपमान करणे टाळावे. शक्यतो मांसाहार किंवा तामसिक आहार टाळावा. मनात कोणतेही नकारात्मक विचार आणू नयेत. दीप अमावस्या आपल्याला शिकवते की बाहेर कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिवा तो अंधार दूर करू शकतो. अगदी तसाच आपल्या मनातील विश्वास, प्रेम आणि सकारात्मक विचार आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याची ताकद देतात. मित्रांनो, दीप अमावस्या हा केवळ एक सण नाही, तर तो प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. चला तर मग या पवित्र दिवशी आपण सर्वजण आपल्या घरात आणि मनात भक्तीचा एक दिवा नक्की प्रज्वलित करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशा धार्मिक व सांस्कृतिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.